कसे आहात? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर राणी व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा ना काही स्पेशल ब्लॉग असणार आहे, कारण मला करायचं आहे पॅकिंग. तर कुठे जायचं आहे, काय जायचं आहे ते तुम्हाला कळेलच पुढे. तर शेवटी मी सांगेन. तर आता ना एवढं जास्त पसारा आहे, म्हणजे ऑलमोस्ट घरातले कामं झाले. त्यांचं माझं स्वयंपाक डबा वगैरे सगळंच पाठवली मी, पण जेवण केले. चिनूलचं पण सकाळी जेवण झालं, त्याला चालेल होतं थोड्या वेळाने. पण आता हे कालचे कपडे धुतलेले सगळे काढून आणले, आणि हे ना थोडंसं काय काय सामान न्यायचं आहे ते आहे. म्हणजे कपडे बिपडे अजून काहीसे काढायचे आहेत, कपडे सगळं पॅक करायचं आहे, आणि घर पण सगळं आवरायचं आहे. आणि इथं पसारा बघू शकता किती पसारा आहे. माझं पोरगं बसलं इथं तर खूप जास्त पसारा आहे. पण सगळं पॅकिंग पण करायचं आहे. चिनूचे कपडे वगैरे ते पण काढायचे आहेत. तर सो ते सगळं मी काढून घेते, आणि मग नंतर ना आता काहीसं म्हणजे चटरपटर खायला मुरमुरे वगैरे करावं म्हटलं तर तेही करून घेते. तर कसं काय काय ते तुमच्यासोबत शेअर करतेच. पण बॅग वगैरे पॅक करण्याआधी त्याचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते की काय काय ठेवून घेते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल. तुम्ही कुठे बाहेर जात असाल फिरायला लेकरांसोबत तर तुम्हाला नक्कीच मदत होईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला तर तुम्ही पण माझ्यासोबत चला फिरायला, आणि तुम्हाला पण मस्त मस्त असं सगळ्या देवांचे वगैरे दर्शन करते. आणि म्हणजे दर्शनलाच चाललोय, तर फिरायलाच, म्हणजे तर आमच्यासाठी तेच फिरायला आहे. सो तर चला तुम्हाला पण सगळ्या देवाचे दर्शन वगैरे करू घालते. आणि या ब्लॉगच्या शेवटपर्यंत तुम्ही असंच कनेक्ट राहा, तर ब्लॉग इंटरेस्टिंगच होणार आहे. सो स्टे ट्यून्ड. तर आता पॅकिंग वगैरे सगळंच झालेलं आहे. चिनूचं पण कपडे वगैरे भरून ठेवले, आणि मग तेव्हा करते म्हटले तर तेव्हा चिनू झोपला, आणि मग त्याच्यानंतर कपडे बिपडे सगळं घर सगळं आवरलं. आता हे पण आले, तर त्यांचं चालू आहे तिथे. चिनू पण त्यांच्यासोबत बसलाय इस्त्री वगैरे करत. तर आता मला बनवायचं आहे ड्रायफ्रूटचं पावडर, कारण म्हणजे तिथे गेल्यावर ना थोडंसं रव्यामध्ये वगैरे टाकता येईल, किंवा मग ते ड्रायफ्रूटचं सरेलेक म्हणून ते पण देता येईल. तर असं काहीसं आहे. पण येते ना सर्व मी मखाने आणि आपलं बदाम, अक्रोड, काजू वगैरे सगळं भाजून घेते, आणि त्याचं पावडर बनवून घेते. म्हणजे ते एक ड्रायफ्रूट पावडर होऊन जातं. त्याला असं नाही का पाण्यात वगैरे मिक्स करून पण देता येईल, किंवा दुधात पण मिक्स करून देता येईल. तर असं आहे. आता मग त्याच्यानंतर चुडा वगैरे बनवून घेते. आता बॅग तर पॅक करून झालेलं आहे. मग आता स्वयंपाक हे ते करायचं आहे, तर ते सर्व करून घेते. पहिल्यांदा ना हे पावडर बनवून घेऊ, आणि चुडा वगैरे कसं बनवणार आहे तेही सांगते शॉर्टकटमध्ये. तर स्टे ट्यून्ड. तर आता इथे चालू आहे म्हणजे सगळं मखाना वगैरे भाजून घ्यायचं. तर हे बघू शकता मंगळसूत्र थोडंसं ना लेंथमध्ये जास्त वाटते मला, तर हे ना असं राहायचं होतं, पण ठीक आहे. ते असं पसार झाल्यावर ना हे दिसतं. तर असं काहीसं दिसत आहे. तर कसं वाटतं हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मखाने असे सेपरेट ना थोडंसं तुपात मीठ आणि थोडंसं हळद टाकून भाजून घ्यायचं आहे. तर तेही भाजून घेते. तर आता तर खूप नाही तर आणखी तेव्हा भाजून घेते. तर असं आहे. तर जायची, तर 8 वाजता आम्हाला निघायचं आहे. तर बघू आता कसं कसं होतं आहे. अजून थोडं फार राहिलंय पॅकिंग करायचं, तर तेही करेल. तर आता पटकन मखाने वगैरे भाजून घेते. तर आता सगळं भाजून वगैरे घेतले मी ड्रायफ्रूटचं, आणि चहा वगैरे पण झालं. तर आता हे चिनूला घेऊन ना बाहेर गेलेत. थोडंसं सामान रवा वगैरे आणायचं आहे, तर त्याच्यासाठी गेलेत. आणि आता मला करायचं आहे थोडंसं ना इथे अप्पर लिप वाढल्यासारखं वाटतंय, सो अप्पर लिप करायचं आहे मला. तर चला करूया सोबत. तर ना अशी थ्रेड घेते, आणि म्हणजे अशी थोडंसं लांब थ्रेड घ्यायचं, आणि मग त्याला एका साईडला गाठ मारून घ्यायचं डबल करून, आणि मग ह्याला ना असे पिळे पिळे पाडायचे दोन्हीकडून. असे पिळे पाडून ना मग आपण असं करू शकतो. तर बघू शकता इथे ना छोटे छोटे केस दिसत आहेत. तर इथं आत्ता मी थोडेसे केले, तर इकडचे गेलेत. तर आता हे करून दाखवते. तर ना हे असतं ना, तर इकडून असं करायचं, हात इकडून असं. तर थोडंसं त्रास होतो. बघू शकता इकडचे रिमूव्ह झालेत है ना. तर अशा प्रकारे ना मी पूर्ण आता करून घेते.
तर इथे आयब्रो वगैरे तर मी परवाच करून आले, जसं की तुम्हाला सांगितले. तर आता हे पण झालेलं आहे. थोडंसं बारीक बारीक केस आहेत, तर ते कॅमेरामध्ये दिसणार नाही, तर ते आरशासमोर करावं लागलं, तर ते करून घेते. तर ह्याच्यानंतर ना ब्लॉग वगैरे करायला मला वेळच भेटला नाही, कारण खूप जास्त गडबड होतं. कारण स्वयंपाक करा, मग जेवण करा, मग उरलेलं चिनूचा आवरा आणि मग भांडे वगैरे घासा, तर असं सर्व होतं. मग ते सर्व करून घेतलं आणि पटकन ना यायचं पण वेळ झालं, तर आलो इथे. आणि इकडे आल्यावर ना ट्रेन यायला अजून थोडंसं वेळच होतं. मग इकडे थोडंसं बसलो, थोडे छान छान असे फोटोज काढले. मग 1-1.5 तास बसल्यानंतर ना मग तेव्हा ट्रेन आला आणि इकडे जायला निघालो. तर चला आता माझी जर्नी पुढे एन्जॉय करण्यासाठी माझ्यासोबत कनेक्ट व्हा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.